लेट्स प्ले. पहिला बॉल. क्या बात क्या बात. सुरेख स्टॉप. नेमकं काय घडलंय. ताळमेळ बिघडला. बिघडलेल्या ताळमेलनं स्वतःला सावरू शकला नाही. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल गेला की काय असं वाटलं जरूर. बॅटची आतली कडा लागली परंतु शॉर्ट फाईन लेगला असल्या क्षेत्ररक्षकांना मात्र काय लिलिया बॉलला स्टॉप केलं. नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेल्या निखिलनं पाहिलं नाही, सरळ धावत सुटला आणि तिथे मात्र तो रनआउटच्या रूपानं पहिल्याच बॉलचा प्लॅटिनम डकचा शिकार बनला. विनाकारण गमावलेली ही विकेट आहे. टॉस जिंकला RW11 जवानमान वल्लभ बी संघानं स्वीकारली प्रथम फलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर मात्र रनआउटची विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतो रोशन पाटील. तर स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण सतीश पाटील आणि रोशन पाटील. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र दोन्ही सलामीरांना भोपळाही फोडू दिला नाहीये. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज मात्र नयन भगत. द ब्रँडिंग नाव हे आजकाल ट्रेंडिंगला चाललेलं नाव आहे नयन भगत. आणि नयन भगतनं मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवत वल्लभ बी संघाच्या दोन्ही फलंदाजांना शून्यावरती परतवलं. नवीन फलंदाज कुंदन गायकवाड. काय सुरेख बॉल राहिलाय. लेग स्टिकवर पडला. कदाचित सतीशला नीटचा समजला नाही तो बॉल आणि तो जाऊन मात्र बेल्सवर आदळला. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली जरूर पण नयन भगतचा हा क्लासिक गोलंदाजी पाहतोय. 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांच्या खेळामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावलेत ते म्हणजेच RW11 जवानमान वल्लभ बी संघानं. कुंदन गायकवाड नवीन फलंदाज पाहतोय आपण कुंदनला. तर नॉन स्ट्राईकला मात्र रोशन पाटील. एकही बॉल दोघे आतापर्यंत खेळले नाहीयेत. शांत सामना सुरू आहे. नयन भगत लवकरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. आणखीन एकदा बॉल हवेत राहिला. गरंगळत राहिला जरूर. त्याच दिशेनं शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाईल आणि स्वतःचं आणि संघाचं ही खातं 1 या धावसंख्येनं उघडलं कुंदन गायकवाडनं. तिसऱ्या बॉलवर ही पहिली धाव मात्र येते ती RW11 जवानमान वल्लभ बी संघाला. नयन भगत एक अतिशय उत्कृष्ट अनुभव याही गोलंदाजा राहिलाय. चांगला टुर्नामेंट खेळण्यासाठी संधी मिळतीये नयन भगतलाही. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल उडी मारत चेंडूला मात्र पकडला गेला आणि तत्पूर्वी मात्र आणखीन एक खातं उघडलं गेलं. रोशन पाटीलनं आपल्या बॅटनं आपलं स्वतःचं खातं उघडलं 1 आणि अशा प्रकारे 2-2 अशी धावसंख्या आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर वल्लभ बी संघाची. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. टिचून गोलंदाजी. जवळपास परफेक्ट यॉर्कर होता. खेळून काढला कसा बसा. स्क्वेअर लेगला बॉल गेला आणि तिथेही सिंगल रन्स. पॉवर प्लेचं षटक काय कमालीचं हाताळलं जात आहे पहा. अतिशय उत्तम दर्जाचं हे पॉवर प्ले षटक हाताळलं जात आहे. पहिल्याच 5 बॉलवर फक्त 3 धावा आणि 2 विकेट. 1 रनआउट आणि 1 मात्र सतीशचा क्लीन बोल्ड. स्लोवर बॉल. बॉल हवेत राहिला. 2 अटेम्प्ट जरूर झाले. क्षेत्ररक्षकानं मात्र निलेश पाटीलनं चांगला प्रयत्न जरूर चांगला केला होता. बॉल हवेत राहिला. 2 अटेम्प्टमध्ये बॉल हवेत राहिला. अखेरकार बॉल मात्र लँड झाला. चांगला प्रयत्न होता. तिथे मात्र कठीण झेल होता परंतु झेलमध्ये नाही कन्वर्ट करू शकला. त्याच्यामुळे सुटलेल्या झेलनं धाव बहाल झाली 1 परंतु काय सुंदर आणि टिचून गोलंदाजी राहिली आहे. नयन भगतनं पहिल्या या षटकामध्ये पॉवर प्लेचे 4 धावा देत 1 मोहरा टिपला आणि धावफलकावर मात्र वल्लभ बी संघ जाऊन टिपतोय. आणखीन 1 रनआउटच्या रूपानं 2 बाद 4 धावा. नवीन गोलंदाज निलेश पाटील ज्याच्यामध्ये आता बॉल हाती सोपवलाय. वाजेपूर संघाच्या
कर्णधारानं. जय भवानी बाजीपूर हा संघ मात्र RF11 जवान वल्ला बी संघाच्या विरोधात लढतोय. टॉस जरी गमावली असली तरी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नयन भगतनं टिच्चून गोलंदाजी दाखवली, तिथे मात्र धावा फक्त 4 त्यानं बहाल केल्या. आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा कुंदन गायकवाड. अनोखी ॲक्शन आहे. थोडेसे ॲक्शनमध्ये बदल असल्या कारण हात लवकर कळणार नाही आहे, त्याच्यामुळे बॉलावर लक्ष ठेवावं लागणार आहे. पहिलाच बॉल मात्र खेळतोय कुंदन डॉट, कारण बॉल रिलीज कधी होईल हे नीटचं समजत नाही असं वाटलं ॲक्शनमधनं पहिल्याच, आणि तेच गपलत मात्र कुंदनची झाली. रोशन स्ट्राईकवर, रोशन पाटील स्ट्राईकवर. नयन भगतकडे हा झेल गेला. लॉंगॉनच्या डोक्यावरून मोठा फटका लगवायचा होता जरूर, परंतु इथे मात्र रोशन मात्र बाद झाला आणि अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय वल्लभ बी संघाला. नवीन फलंदाज मात्र नवीन फलंदाज आल्या पावली मात्र फलंदाज परतत आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत एकदम स्वस्तामध्ये परतलेत. चांगली गोलंदाजी, चांगली फळं आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु चांगली फलंदाजीसाठी तुम्हाला आता मात्र प्रयास करावे लागणार आहेत. वातावरण आज खऱ्या अर्थानं दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर खानाव संघानं 84 धावा लागवत वातावरण इथलं गरम केलं जरूर, आणि पुढचा सामनाही त्यांचा कमालीचा राहिला. एका षटकामध्ये 12 धावांची गरज असताना विगर संघ अडचणीमध्ये आला होता. 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना संदीप फडकेनं तो सामना संपवला. हा मात्र चांगला फटका होता. दूरवरचा प्रवास क्षेत्ररक्षण जरूर केला, पण क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचला होता जरूर, परंतु तो जज नाही करू शकला हा झेल, आणि त्याच्यामुळे इथे मात्र येतोय पहिला चौकार. अंतिम बॉलवर इथे मात्र चांगला फटका दाखवला आणि अखेरकार धावांचा फ्लो इथे मात्र सुरू केला. निलेश बंगारी नवीन गोलंदाज. या 2 षटकांच्या खेळामध्ये पहिला नयन भगतनं धावा मोजल्या 4, आणि इथे मात्र आपण पाहतोय की निलेश पाटीलनं या षटकामध्ये धावा मोजल्या 10, आणि त्याच्यामुळेच इथे
14 धावा धावपलकावर लागतायत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अंतिम बॉलवर एक चांगला चौकार दाखवलाय आणि अशा पल्लवित केलाय की आव्हान आम्ही 60 पर्यंत घेऊन जाऊ. कारण या मैदानाचा कालपर्यंतचा उच्चांक होता 66 धावांचा. आज तो मोडला गेला. आज 84 धावांचा उच्चांक राहिला. परंतु इथे मात्र प्रथम फलंदाजी करताना मला बी संघालाही कमीत कमी 50-55च्या आसपास तरी घेऊन जावं लागणार आहे. दोनच षटकं संपलेत. 14 धावा बोर्डवर लागलेत. निलेश बंगारी गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र आपण पाहतोय तो म्हणजे कुंदनला. क्या बात क्या बात. डावखुरा हात. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी. चांगली गोलंदाजी वाजेपूर संघाची. आतापर्यंत तरी प्रभावी मारा आपल्याला पाहिला या मैदानावरती. प्रभावी कामगिरी वाजेपूर संघाची राहिली आहे. उत्तम खेळ दर्जेदार गोलंदाजी. नयन भगत, निलेश पाटील आणि इथे मात्र निलेश बंगारी. ॲक्शन अनोखी आहे. बॉल हवेत राहिलाय. झेलचा प्रयत्न नाही झाला. क्षेत्ररक्षक मात्र थांबला. थांबला तो संपला. झेलचा ट्राय होणं गरजेचं होतं पण झाला नाही आणि त्याच्यामुळे मात्र वन बाउन्स सीमारेच्या बाहेर चौकार. या अशा धावा आता मात्र जोडाव्या लागणार आहेत वळप बी संघाला. आणखीन एक चांगला फटका. धावा जोडाव्या लागणार आहेत आणि त्याच धावांची गरज. कारण ज्या प्रकारचा पूर्वार्ध रंगवायचा आहे तो चित्र काढलाय तर रंगवावा लागेल. इथे मात्र कुंदन बरसतोय आणि कुंदन गायकवाडच्या बॅटमधून हा मात्र येतोय षटकार. चांगली फटकेबाजी. पहिला षटकार या पूर्वार्धामधला आणि षटकारावर धावपळकर धावा लागल्या तब्बल 24 धावा. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका. रिकामी जागा हेरली आहे. फेकी होतीये. रिस्की रन बनतीये. परंतु जीवाच्या आकांतानं ह्या 2 रन्स कंप्लीट केल्या. आतापर्यंत थांबलेल्या धावांचा फ्लो मात्र कुंदन गायकवाडनं सुरू केला. चौकार, षटकार आणि 2 अशा मागच्या 3 बॉलवर तब्बल 12 धावा ठोकत धावपलकावर धावा लागल्या. 26 धावा. आता गिअर शिफ्ट झालाय. मागच्या 3 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी. बॉलचा विचार केला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. हा बॉल मात्र सुंदर राहिला. सुंदर राहिला. पलटवार केला. 3 बॉलवर 12 धावा ठोकल्यानंतर मात्र निलेश बंगारीनं उडवली दांडी. क्लीन बोल्ड केला कुंदन गायकवाडला. नवीन फलंदाज नयन पाटील मैदानाकडे रवाना होतोय. परंतु थांबलेल्या धावा ज्याने फ्लो दिला. वेल प्लेट. 12 धावा त्यानं ठोकल्या. चांगली फटकेबाजी पाहिली. एकूण वैयक्तिक 14 धाव्यांच्यावर तो बाद झाला. परंतु मागच्या 3 बॉलवर त्याने 12 धावा ठोकल्या. कुंदन वेल प्लेट. अतिशय उत्तम फलंदाजी राहिली आहे. परंतु क्लीन बोल्ड केलं. गोलंदाज निलेश बंगारीनं मात्र चांगला कामगिरी केलं या बॉलवर. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. बोर्डवर धावा लागले ते आतापर्यंत 26. नयन पाटील आपल्या उंचीचा फायदा उठवेल का? उंचीचा फायदा उठवेल का? आल्या आल्या त्यानं मात्र दाखवलाय चांगला फटका. आणि इथे मात्र इट्स अ मायटी. शेवटच्या बॉलवर सुद्धा या षटकामध्ये षटकार आला. या षटकामध्ये धावांचा फ्लो चांगलाच वाढला. कारण विचार केला तर 18 धावा या षटकामध्ये आल्या आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्या. तब्बल 4 बाद 32. ड्रिंक्स अप. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज.
पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना मात्र आपण पाहतोय आरव 11 जय हनुमान वल्लभ बी संघ जाऊन ठेपलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 32 वर. नयन भगतनं 4 धावा, त्यांना निलेश पाटीलनं धावा दिल्या 10 आणि निलेश बंगारी मात्र महागडा ठरला ज्यानं 18 धावा मोजल्या. 2 षटकार 1 चौकार त्या षटकामध्ये बरसला आणि त्याच्यामुळे धावा मात्र 18 आल्या. चौथं षटक गोलंदाज महेश वाघ. तर स्ट्राईकवर मात्र पाहतोय आपण ऋषी मात्रेला, तर नॉन स्ट्राईकला नयन पाटील. राईट मोर दी विकेट. पाहिला नाही बॉलकडे निरखून अखूट टप्प्याच्या बॉलला दिशा देणं गरजेचं होतं, परंतु वर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न राहिला असफल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज ऋषी मात्रे मात्र होईल बाद. नवीन फलंदाज राज मात्रे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. सलग 5च्या 5 फलंदाज मात्र बाद. इनेट नंबर 7 राज मात्रे. स्कोरबोर्ड मागच्या षटकामध्ये चांगला हल्ला, परंतु हळवणारा ऋषी मात्र परतला. कुंदन ही चांगला खेळ राहिला. चांगला बॉल सेकंड स्लिपमध्ये काय स्टॉप केलाय बॉलला, कारण तिथून बॉल निघाला का सरळ चौकार होतो. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे. अक्षयचं उत्तम क्षेत्ररक्षण आणि ते मात्र एकच रन मिळतीये. नयन पाटील ऑन स्ट्राईक. बघायचं कशा प्रकारचे फटकेबाजी राहील. मध्येच भरता वेगानं गेअर बदलला होता कुंदनला ऋषीने, पण तिथे मात्र आत्ता हा गेअर आणखीन शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण स्कोरबोर्ड मूव्ह करावं लागणार आहे. स्कोर बोर्ड मूव्ह केला जातोय. स्क्वेअर लेगची सीमारेषा पुन्हा एकदा क्लिअर होते. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. 37 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. तसं शांत ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणं नाहीये. फार मोठं डोकं वर काढू दिलं नाहीये फलंदाजीच्या क्रमाला, परंतु येणाऱ्या या धावा आहेत ना, 50-55चं आव्हान, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तसंच आव्हान होतं काहीसं. 59चं आव्हान होतं. क्या बात आक्रमकता स्पष्ट केली आहे नयन पाटील. MIDC झोन मधला उंच पुरा असा हा फलंदाज. इथे मात्र 4 हात केले जात आहेत आणि धावांचा डोंगर उभा करण्यासाठी मात्र आपल्या परीने चांगली फटकेबाजी. 43 सरळ धडक मारली आहे. मागच्या 2 बॉलवर तब्बल 10 धावा आल्या. चांगली फटकेबाजी. 1 चौकार 1 षटकार. चांगली फटकेबाजी. क्या बात. क्षेत्ररक्षण खराब होतोय. आणखीन 1 चौकार येईल. इथून गिअर शिफ्ट झालाय असं म्हटलं तर वावगा ठरणार नाहीये. इथे मात्र फाईन लेगच्या मधून हा बॉल जातोय सीमारेच्या बाहेर. येतोय आणखीन 1 चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र सरळ जाऊन ठेपली तब्बल 47 वरती. 4 बॉलमध्ये तब्बल 20 धावा आतापर्यंत नयन पाटीलनं लगावलेत. 2 चौकार 2 षटकांसहित नयननं चांगली भरीव कामगिरी केली आहे. या 20 धावा उत्तरार्धामध्ये वल्लभ संघाला बळ देतील लढण्याचं, कारण धावा आता मात्र चांगल्या बनलेत. फुल टॉस बॉलवर मात्र टोल वसूल फुल नाही करता आला आणि अखेरकार नयन मात्र परतला. फलंदाज होईल कॉट आउट.
पाटील चला फिल्डिंग लावून घ्या. षटक क्रमांक 4 इथे मात्र संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावा गेला. 6 बाद 47. येणाऱ्या या 6 बॉलमध्ये धावा किती येतील? नयननं 5 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या. उत्तम फटकेबाजी दाखवली. धावा जोडल्या संघासाठी चांगल्या. आता या अंतिम स्लॉग षटक कोणता गोलंदाज हाताळेल, नेमका धावा किती मोजेल आणि वलफ मात्र धावा किती जमवेल, ते आव्हान कितीचं राहील? परेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर असेल. हे षटक क्रमांक 5 आणि वैयक्तिक अंतिम षटक हाताळेल. चला बॅटर सामना सुरू करा आपण प्लीज. अक्षय पाटील नवीन फलंदाज. स्ट्राईक मात्र असेल राजमात्रेकडे. षटक क्रमांक 5 हाताळतोय परेश पाटील. स्लॉग षटक कशा प्रकारे हाताळेल? 47 धावा 47 धावा बोर्डवर आहेत. कमालीचा फटका आहे कव्हरच्या दिशेनं. धाव मात्र मिळेल. एक फंबलिंग 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 पाहतोय. सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करता आली असती कदाचित, परंतु 2 रन्स मात्र कंप्लीट. बॅकअप नंतर चांगला राहिला आणि त्याच्यामुळेच मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. 49 धावावर मजर मारली जाते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 50चं आव्हान तर नक्कीच राहील. त्याच्यामध्ये बोनसच्या धावा अजून किती जोडल्या जातील? 5 बॉल्समध्ये 10-15 धावा जर आल्या तर एक चॅलेंजिंग आव्हान उभं राहू शकतं आणि कमीत कमी अजून 5 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी होणं अपेक्षित राहील. बॅटची आतली कळा लागली जाते. बॉल तिकडे फेकाफेकी झाली, जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली. ही विकेट कमावू शकला असता, परंतु यष्टरक्षकाला बॉल नाही कलेक्ट करू शकला. फेकीही खराब झाली आणि त्याच्यामुळेच ही स्ट्राईक चेंज आता काय नखरे दाखवेल, काय रंग दाखवेल हे सांगता येत नाही. 50 अप. 51 धावा धावफलकावरती लागल्या आणि ते मात्र 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके लगावले जातील का आणि साठीचं आव्हान उभं केलं जाईल का? गोलंदाज परेश. रिकामी जागा आहे. उंचीही आहे, कारण बॉल पडल्यानंतर आउटफील्ड हार्ड आहे आणि हार्डचा फायदा उठवत मात्र 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर कॉर्नरच्या मधून हा मात्र आलाय. चौकार. धावा जमल्या, अपेक्षित धावा मात्र जमलेत. इथे मात्र 55 धावा कधी लागल्या. राजमात्रे. आखो टप्प्याचा बॉल होता, इथे दिशा नाही देता आली राजमात्रेला आणि अखेरकार हा बॉल खेळलाय डॉट बॉल. 2 बॉलमध्ये धावा किती येतील? एखादा मोठा फटका साठीच्या पर्यंत घेऊन जाईल, परंतु 2 डॉट बॉल रिस्ट्रिक्टेड साठीच्या आत. स्क्वेअरच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. शतशः तिकडे तैनात आहे. फेकी होतीये, फेकी आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. रन आउट. 1 रन्स मात्र कंप्लीट आणि इथे फलंदाज झाला रन आउट. धापलकर धावा लागले ते आतापर्यंत विचार केला तर मात्र तब्बल अब तक 56. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज ऋतिक मात्र ऑन स्ट्राईक. 1 बॉल खेळायचा आहे. धावा किती जोडला जातील, आव्हान कसं उभं राहील, नेमकं कितीचं आव्हान? लास्ट डिलिव्हरी टू गो. टार्गेट सेट करणारा हा बॉल परेश पाटीलचा. चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याची परेश पाटीलची. आतापर्यंत 9 धावा. आखो टप्प्याचा बॉल पंच वळतील. एक्स्ट्राची रन मिळेल. 1 बॉल टाकायचे. हा मात्र वाईड बॉल. एक्स्ट्राची रन मात्र वाढवली आहे 57. या इनिंग मधला
पहिला वाईड बॉल, क्या बात, पहिला वाईड. काय टिचून गोलंदाजी राहिली आहे, एकच रन एक्स्ट्रा दिली आहे, म्हणजे काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. सरळ बॅटनं धावा येत नाहीत. नेमका काय द्यायचा होता बॉल, एक रन वाचली असती, रन नाही वाचवली. आणि ते मात्र फलंदाजाला मिळते एक रन 22च्या रूपानं. आणि एका रननं धापळकर धावा लागल्या तब्बल 58 जिंकण्यासाठी. मागच्या सामन्याचा एक्झॅक्टली टार्गेट सेट झाला आहे 59, आणि तो सामना मात्र टाय झाला होता. त्याच्यामुळे इथे आता नेमकं काय घडेल, उत्तरार्ध 59 धावांचा कसा राहील. तत्पूर्वी मात्र आपण संधी देऊया आता DJ मास्टरला. सामन्याचा पूर्वार्ध असा रंगला. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स मात्र गमावल्या आरव 11 जयनुमान व बी संघानं. पण त्यानंतर मात्र चांगला कमबॅक ही पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये कुंदन गायकवाड, ऋषी मात्रे, नयन पाटील, राज मात्रे मधल्या 20 धावा बहुमूल्य ठरतील. आणि त्यानंतर मात्र राज मात्रेने ठोकलेल्या 10 धावाही फार उपयुक्त ठरतील. 58 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी मात्र जय भवानी वाजेपूर संघाला 59 धावांचं पल्ला गाठायचा आहे. तो पल्ला गाठला जाईल का, की आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती सामना लगावला जाईल. मागचा सामना त्रिस्टार वाजे संघानं श्रीराम चिंचोली संघाच्या विरोधात खेळताना सेम टार्गेट मॅच टाय केली. त्याच्यामुळे हाही सामना रंगतदार होईल असं वाटायला लागलंय. चला 2 फलंदाज मैदानाकडे लगेच. चला आपण जे धावांचा पाठलाग करायचा आहे. नयन 2 बॉल घेऊन जा तुम्ही, एक पंचांकडे द्या. जय भवानी वाजेपूर वर्सेस आरव 11 जय हनुमान व बी या 2 संघादरम्यानची पहिल्या फेरीतील अंतिम लढत. आजचे सामने पाहिले आपण. कैलासवासी सौ शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर वर्सेस गावदेवी अकुर्ली. गावदेवी अकुर्ली संघाला मात्र त्यांनी सहज पराभूत केलं. त्यानंतर मात्र गावदेवी खाना वर्सेस परी 11 खंडोबा चेरिवली. हायेस्ट स्कोर बनवला गावदेवी खाना संघानं 84 धावांचा, 86 धावांचा. तिथे मात्र तो धावांचा पाठलाग
चिरोली संघ करू शकला नाही. खानवा संघ प्रभावित कामगिरी केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना झाला. कैलासवासी सौ शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर वर्सेस गावदेवी खानाव. कमालीची लढत राहिली. 6 बॉल 12 धावांची गरज असताना 2 बॉल 8 वरती लढत येऊन थांबली आणि सनील फडकेनं आपला क्लास पुन्हा एक दाखवत त्या 2 बॉलवर धावा ठोकल्या 10 आणि तिथे मात्र साई स्टार विगर संघ मात्र जाऊन ठेपला सरळ सुपर 12 मध्ये. अजयदादा मसने सर्पमित्र वाजे यांना विनंती करतात आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. त्यानंतर मात्र थ्री स्टार वाजे संघ वर्सेस श्रीराम चिंचवडे या दोन संघादरम्यानचा सामना झाला. 59 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रेमनं शेवट षटक हाताळलं जवळ जरूर 17 धावांचं, पण तिथे मात्र सामना टाय झाला. परंतु कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती थ्री स्टार वाजे संघ विजयी झाला आणि आता मात्र पहिल्या फेरीतला अंतिम सामना सुरू आहे. क्या बात क्या बात. इथे मात्र पहिल्याच बॉलवर गाडी घ्यायची की काय असाच काहीसा इशारा. आरशी तर हलवली आहे. पहिल्याच बॉलवर मात्र संदेश पाटीलनं संदेश देत हा चौकार ठोकला. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे ऋषी म्हात्रे. आणखीन एक चांगला फटका. जयभवानी वाजेपूर वर्सेस आरव 11 जयहनुमान वाला बी. हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे सुरू आहे. आतापर्यंत चांगला खेळ इथे मात्र राहिला आहे. 59 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पहिल्याच बॉलवर चौकार आणि पुढच्याच बॉलवर संदेश पाटीलनं सिंगल रन्स घेत स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली स्टँडर्ड क्रिकेट पाहतोय आपण. इथे मात्र ऋषी म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. पंकजी भालेकर साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची देणगी. त्याचा माजी सरपंच आदरणीय प्रदीपदादा पुंडलिक पाटील वाजेपूर यांच्याकडून सुद्धा प्रदीप शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस आणि त्याचबरोबर संतोषजी पाटील यांनी विनंती केली दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. प्रेशर पहा प्रेशर पहा. मला अजूनही प्रश्न वारंवार पडतो आदित्य की पायचीतचा अपील फाईन लेग मधला क्षेत्ररक्षक कसा करतो. नेमकं त्याला कसं समजलं की प्लंप आहे. नेमका मध्ये कसा पकडलाय. परंतु आपल्या संघ सहकार्याच्या आवाजामध्ये आपलाही आवाज द्यायचा आणि तो होला हो करत पंचांवर प्रेशर क्रिएट करण्याची रणनीती ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच राहिली आहे. इथेच नाही त्या प्रत्येक क्रिकेटमध्ये. आता मात्र जोरदार अपील. आता मात्र जोरदार अपील. अगदी प्लंप पाहिलं जाईल. पंचांचा बोट आकाशाकडं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. जरूर प्रयत्न राहिला असफल. आता मात्र बॉलची उंची कमी होती आणि जाऊन पायावर आदळला आणि एकदम मिडल स्टंपला आपण पाहतो लाईव्ह ॲक्शनमध्ये मिडल स्टंपला पकडलाय. फलंदाज मात्र शून्यावरती बाद होईल तो म्हणजेच नयन भगत. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली. इथे मात्र ऋषी म्हात्रेनं पहिल्या बॉलवर चौकार त्यांना जरूर खाला, पण त्यानंतर मात्र सिंगल रन्स आणि मग नयन भगतला टाकला एक डॉट बॉल आणि पुढच्याच बॉलवर मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील पकडत त्या अपीलामध्ये उत्साह आणि कॉन्फिडन्स पाहिला पंचांनी आणि अगदी फलंदाजाला प्लंब पकडलं. एसट्यांच्या मधोमध लाईव्ह ॲक्शनमध्येही पाहिला आम्ही आणि तो झाला LBW आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय परेश पाटील ज्यानं अंतिम षटक हाताळलं होतं. तर परेश पाटील जाईल स्ट्राईकवर. ऋषी म्हात्रे इट्स अ वाईट बॉल ही तऱ्हा असते. कारण ज्या प्रकारचे पंच वळल्यात लगेच गोलंदाजाने आक्षेप दाखवला, परंतु ज्यावेळेला किपरकडे पाहिलं तेव्हा त्याला समज पडली की हा वाईडच होता. त्याची समज लवकर पटत नाही आणि अखेरकार आपल्याच खेळाडूंनी सांगितल्यावर ती समज पटली आहे. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि अशा प्रकारे या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत.
क्या बात, क्या बात. पॉइंटच्या डोक्यावरून चपराक लगावली अक्षरशः. अकूट टप्प्याच्या बॉलला वेल मॅनेज केलं आणि पॉइंटच्या मधून मात्र भरता वेगानं चपराक लगावत ठोकलाय हा खणखणीत चौकार. संपला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावपळ धावा लागल्या त्या म्हणजेच एक बाद 10 धावा. नयन भगतचा विचार केला, शून्यावरती तो परतलाय, पण त्यानंतर मात्र या जोडगोळीनं आपल्या परीनं धावा जोडण्याचं चांगला काम सुरू ठेवलाय. संदेश पाटील ज्यांना 5 धावा जोडल्या आणि परेश पाटीलनं 4 धावा, एक वाईटची असे एकूण 10 धावा धावाकडे लागल्या. गोलंदाज ऋतिक मात्र गोलंदाजीच्या मार्कवर राहील. 59 धावांचा पाठलाग, आता मात्र 49 धावांचा पाठलाग. 24 बॉल 49 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. 24 बॉल 49 धावा. मोठ्या फटक्यांचा प्रवाह थोडासा वाढवावा लागेल, परंतु आज सुंदर सामने झाले. सगळे क्लोज काउंटर्स पाहायला मिळत आहेत. मागचा सामनाही काय क्लोज राहिलाय. पंच वळतायत, इशारा येईल वाईड बॉलचा. आणखीन एक अवांतरचे धाव आणि अवांतरनं या षटकाची सुरुवात ऋतिक मात्रे करतोय. 11 धावा धापलकावरती ऋतिक मात्रेनं मात्र अवांतरनं या षटकाची सुरुवात केली आहे. हा बॉल फुल्लर लेनचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर चा मारा केला आणि ते मात्र डॉट बॉल खेळला संदेश पाटील. चांगला बॉल. पददालित्याचा अभाव म्हणजे नेमकं काय हे पाहायला मिळालं. फुटवर्क महत्वाचा असतो आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करायची असेल तर बॉलाच्या डीप पर्यंत पोहोचावं लागतं. ते तुम्हाला पोहोचता आलं नाहीये आणि त्याच्यामुळेच हा मात्र डॉट बॉल. फुल टॉस, फुल टोल वसूल नाहीच करता आला आणि इथे मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये उलटा जात एक सुंदर झेल ऋतिकनं टिपला. फलंदाज क्रमांक 2 आउट. बॅटचा वरचा हिस्सा कडा लागली आणि तोच आपला गोलंदाजानं मात्र कॉटॅम बोल्ड करत परतवलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश वाघ. संतोषजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 1000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. तर संतोष दादा तुमचंही मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार प्रकट करतो. धन्यवाद. सामना बनतोय हळूहळू. इथे मात्र गोलंदाजी प्रभावित कामगिरी करते. फलंदाजीमध्ये डोकं वर काढू दिलं जात नाहीये. अजय दादा मसने यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी येते. सर्पमित्र वाजे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. थँक्यू सो मच. पहा कलाकारी दाखवली आहे. फक्त कलाकारी, ताकद नाही तर या बॉलवर नजाकत दाखवली आहे. स्वीपचा जवळपास फटका होता. मिडविकेटची सीमारेषा काय सुंदर क्लिअर केली आहे. या स्पीडला मात्र दिशा दाखवली. ठोकला षटकार. आपली ताकद आजमावली या बॉलला. फक्त दिशा दिली. आणखीन एक धमाका. फटका इथे मात्र फसला. वाटलं होतं की सहज जाईल सीमारेषेच्या बाहेर. रोशन पाटीलला झेल टिपलाय. वाटलं होतं की हा फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सहज आरपार जाईल, परंतु फटका फसला.
चांगला सजवला जरूर आणि महेश वाघच्या खेळीचा मात्र होईल अंत. होता टाइम ही चांगला होता, ताकद चांगली होती, पण तिथला अंतर सीमारेषा थोडंसं दूरच आहे, त्याच्यामुळे तो अंतर डिस्टन्स क्लिअर नाही करू शकला. फलंदाजानं मात्र चांगला झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 3 झाला बाद. समीर पाटील नवीन फलंदाज, एका पाठोपाठ एक फलंदाज जरूर परत आहेत. धावा ही समतोल सुरू आहेत, सामना अजूनही बॅलन्स आहे, कोणी जिंकलं नाहीये कोणी हरलं नाहीये. 17 धावा धापळगळती लागल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. समीर पाटील हा बऱ्याच वेळ हवेत राहील. क्षेत्रक्षेत्र पाठलाग सुरू आहे, पाठलाग सुरू आहे. ही प्यार से दौडो मित्रा, कारण खूप जोरदार धाव त्यांनी लगावली, गेटवर जाऊन जरूर धडकलाय, परंतु इथे मात्र सतीश पाटील जो सलामीला आला होता खूप जोरात धाव सुटला, परंतु बॉल मात्र सीमारेषेच्या आत तो रोखू शकला नाहीये. चांगले एफर्ट्स राहिलेत, ते एफर्ट्स बद्दल शाबासकी राहील सतीश पाटीलला. काय सुंदर एफर्ट्स राहिले त्याचे. कव्हर पॉईंटच्या मधून भरदा वेगानं धावत सुटला सरळ, परंतु बॉल मात्र सीमारेषा गाठली बॉलानं आणि या 4 धाव्यानं 21 धावा. मागच्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल्समध्ये 11, 5 बॉल्समध्ये 11 धावा. लास्ट बॉल हा मात्र चांगला राहिला आणि अशा प्रकारे इथे मात्र डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 21 अशी धावसंख्या बोर्डवर लागली. 18 बॉल आणि 38 धावा. 18 बॉल आणि 38 धावांची टीम मिटिंग फार वेळ घेऊ नका तुम्ही, विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे. ते 18 बॉल आणि 38 धावांची गरज. सूर्य पहिल्या 2 गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली. ऋषी मात्रेनं मात्र 10 धावा, ऋतिक मात्रेनं 11 धावा. 3 फलंदाज बाद झाले टोटल. ऋषी मात्रेला 1 विकेट तर ऋतिक मात्रेला 2 सफलता प्राप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा लागत 21. 18 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. समीर पाटील आणि परेश पाटील हे 2 खेळाडू मात्र क्रीजवर अजूनही उभे आहेत. सतीश पाटीलकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो अनुभव पणा लावत मात्र सतीश कसा खेळ करेल. तर मात्र स्ट्रायकर पाहतोय परेशला, आपण परेश पाटीलला. गोलंदाज पाहतो, गोलंदाजीच्या मार्कवर सतीश पाटील, सतीश पाटील, परेश पाटील, समीर पाटील, पाटील बंधू आणि मी सुद्धा दिनेश पाटील आणि आता पाहतोय की आदित्य पाटील आणि गोंधळकाची भूमिका आज दिवसभर उत्तमरित्या निभावले रॉनी डिसूजानं. त्याचबरोबर अनिशलाही आपण पाहिलं, रॉनी डिसूजा उत्तम काम आणि फॉर्च्यून इव्हेंट टेक्निशियन कृष्णा म्हात्रे अँड टीम. ऋतिक आणि रामदासी चांगली कामगिरी. काय फटका सुंदर आहे, सुंदर फटका सजवलाय, परंतु तेवढ्याच सुंदर त्यानं मावळला सीमारेषेच्या आत रोखलाय. ऋषी मात्रेची कमालीचं एफर्ट्स, दर्जेदार क्षेत्ररक्षण, फटका लाजवाब होता आणि त्याही पेक्षा सुंदर काय असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये ऋषीची कामगिरी. हमखास चौकार वाटत असताना मात्र सीमारेषेच्या आत रोखला, 1च रन्स मात्र या बॉलवर मिळतीये. काय सुरेख सुरेख सुरेख. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा कणा असतो, तो ताटकाना राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण
बॅटची आतली कडा अनुभवपणा लागला आणि अखेरकार मात्र या अनुभवाचा फायदा उठवता आला नाहीये आणि ते मात्र फलंदाज होईल बाद तो म्हणजे समीर पाटील. विराट कोहलीचं आणखीन एक शतक पाहायला मिळेल की काय असं वाटायला लागलंय. नाही ती स्ट्राईकच लगेच चेंज झाली असती, 2 धावाही आल्या असत्या. क्रिकेटमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टीला खूप फार महत्त्व असतं, खूप महत्त्व असतं, पण ते महत्त्व पराभव झाल्यावर कळतं. हा फटका चांगला आहे. रन्स किती मिळतील? 2 रन्स पैकी येते पहा अचूक नयन पाटीलची 2 धावा मात्र या बॉलवर आल्या आणि या 2 रन्स न धापलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 24 धावा. तिसरं षटक 15 बॉल आणि 35 धावांची गरज. सतीश पाटील गोलंदाजी हाताळतोय. 3 बॉलमध्ये 3 धावा त्यांनी दिलेत. 15 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉल संपलेत. पूर्वार्ध संपलाय उत्तरार्धामधला आणि 15 बॉल शिल्लक आहेत. 15-35. हा फटका रिकामी जागा नाही तर डिस्टन्स ही क्लिअर करेल. कमालीचा फटका, कमालीचा फटका, उत्कृष्ट दर्जाचा. हा बॉलला मात्र मिडल केला, मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. डावखुरा फलंदाज मात्र पाहिला आपण. चौकार चौकार निलेश बंगारीनं. निलेश बांगरच्या बॅटमधला एक चांगला फटका होता. इथे सुंदर फटका पाहिला. नयन जरूर बॉलपर्यंत पोहोचू शकला होता, परंतु चांगला फटका आणि चांगल्या फटक्यावर चांगल्या 4 धावा आल्या. या 4 धाव्यांनी स्कोरबोर्ड हल्ला जाऊन ठेपला तब्बल 28 वर. 4 बाद 28, 14 बॉल आणि 31 धावांची गरज. 14 बॉल 31 धावा. सामना अजून संपला नाहीये. सतीश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. आणखीन एक चांगला बॉल मिड ऑफच्या दिशेनं. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि एका रन्सनं स्कोरबोर्ड हलवारपणे पुढे. सामना खूप सुंदर अवस्थेमध्ये. दोन्ही संघ आपल्या परीने चांगला खेळतायत. 1 रन्सने 29 वर मजल मारली जाते. या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक राहील. चांगली गोलंदाजी, चांगले विकेट्स, चांगल्या धावा, सगळं सगळं चांगलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. उत्तम क्षेत्ररक्षण. खोदून काढलेला बॉल ना पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं. ऋतिक मात्रे पुन्हा एकदा पास. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. या बॉलवर धावा किती आल्या? 2 धावा. 2 धावा. चांगली बिटवीन द विकेट पाहिली. या बॉलवर 2 धावा आल्या आणि धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 31 धावा. आत्ता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 12 बॉल आणि 28 धावा.
ड्रिंक ब्रेक्स फक्त 2 मिनिटाचे असते. इथे मला असं वाटलं की सावकाश होईल, हळूवारपणे चालेल. सामने खूप सुंदर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वाजी आयोजित श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक 2025 वेळेत सामने संपणे हे स्पर्धेचं यश असतं आणि ते यश पाहतोय आपण. 12 बॉल 28 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज राहील तो म्हणजेच पुन्हा एकदा निलेश बांगारी. चांगली फटकेबाजी दाखवली त्यांनी. चला सामना सुरू करा. ऑलरेडी उशीर घेतला आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये. 12-28. चला सामना सुरू करा प्लीज. गोलंदाज पाहतो आपण राज मात्रे. 12-28 समीकरण. फुलटॉस बॉल. चांगला फटका आहे निलेशचा. रोशन तिकडे चेंडू पडदा असेल. पहिली रन्स तुम्हाला चांगले जोरात घ्यावी लागणार आहे. पहिली रन्स तुम्हाला मात्र खऱ्या अर्थानं जोरात घ्यावी लागेल. त्यावेळेला सिंगल रन्सला प्रयत्न राहील परंतु चांगलं क्षेत्ररक्षण रोशनचं राहिलं आहे आणि त्याच्यामुळे इथे मात्र रन्स मिळते ती फक्त आणि फक्त एकच. आता 11 बॉल 27. 11 बॉल 27 धावांची गरज. मला 11 बॉल 27 धावा. क्या बात, क्या बात, क्या बात. सुंदर सुंदर बॉल. सिस्टीम चांगली आहे आपल्याकडे तसे असते. डॉट बॉल झाला की लगेच अंपायरकडे पाहायचं, कटाक्ष टाकायचं. वाईट नव्हता, वाईट नव्हता, पंच विचार करता नव्हता रे बाबा. क्या बात. दुधारी फटका. एखाद्या युवतीला पाहून काळीजा खल्लास व्हावा एवढा हा सुंदर सजला फटका. स्वीचिटचा चौकार. नऊ बॉल 23 धावा. स्विचचा चांगला फटका. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये धावा किती येतील? 15-16च्या आसपास धावा ठेवण्यात येतील का? चांगला फटका दाखवलाय स्विचचा. बॉल हवेत राहील, बॉल हवेत राहील. रिकामी जागा हेरली आहे. सिंगल, डबल. इथे मात्र 2 रन्स कंप्लीट. 2 रन्स कंप्लीट झाल्या. चांगला फटका इथे दाखवला गेलाय. आपण पाहतोय परेश पाटीलच्या बॅटमधून 1 डाऊनचा हा खेळाडू आहे म्हणजे आक्रमकता या फलंदाजामध्ये असेल यातील मात्र शंका नाहीये. आता मात्र 8 बॉल आणि 21 धावा. 8 बॉल 21 धावा या देणाऱ्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका सामन्याला अंतिम षटकामध्ये चांगला परिस्थिती नेऊन जाईल. परंतु जर का 2 बॉल डॉट आले तर मात्र मोठ्या आव्हानाला अंतिम षटकामध्ये सामोरं जावं लागेल जय भवानी वाजेपूर संघाला. खोलवा टप्प्याची गोलंदाजी. चांगला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स आणि अखेरकार फेकी आली खराब. या 2 धावा तर बनल्याच असत्या असं वाटायला लागलं ज्या प्रकारे निलेश बंगारी आलाय. कारण 2 रन्स निलेश बंगारी बाद झाला. कारण अशा प्रकारचा खेळ आपण पाहिला. दुसरी रन ज्या प्रकारे आला होता फेकी ही खराब झाली होती. स्लोवर फेकी आली परंतु लक्ष नाही आहे. रन्स तर नव्हतीच परंतु फलंदाज मात्र बादच असणार आहे. नाहीतर मग असं असेल तर कोणी धावत सुटेल. थांबायचंच नाही अजिबात. त्याच्यामुळे इथे मात्र गरज नव्हती पण 2 धावा इथे हमखास बनू शकल्या असत्या. 2 धावा बनल्याच असत्या. कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर परेश पाटीलनं रिस्पॉन्स नाही केला. मी म्हणेन की निलेश बंगारीची यात चूक नव्हतीच मुळात. समय सुचकता ही गरज राहिली आहे. आता गरज राहिली आहे 7 बॉल 20 धावा.
7 बॉल 20 धावा. आणि चांगली फटकेबाजी आपण निलेशच्या माध्यमातून पाहिली होती. क्षमता होती मोठा फटके लगावण्याची. अक्षय चौधरी, अक्षय चौधरी या बॉलवर मात्र पंच वळतायत, थांबतायत. रिव्ह्यू पाहिला जाईल वाईट बॉलसाठी. तुम्ही सॉफ्ट सिग्नल काय, तुमचाच कॉल आहे ना? लीगल लीगल लीगल. या बॉलवर मात्र रन्स नाहीये. परेश पाटीलची एक चूक, रनआउटच्या रूपानं बाद झाला जिथे निलेश भांगारी, आणि त्यानंतर मात्र इथे अडचणीमध्ये राहिलाय. त्याच्यामुळे आता मात्र सगळ्याच्या सगळे बॉल वन डाऊन प्लेयर परेश पाटीलच्या खांद्यावरती जबाबदार राहील. एक षटकाचा खेळ शिल्लक. 17 धावांचं समीकरण. प्रेमला एकदा विचारा ती धक 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 कशी झाली होती. अंतिम बॉलवर सामना टाय झाला आणि तिथे मात्र निश्वास टाकला. त्याचा अंतिम बॉल पडलाही चांगला, म्हणजे टाकला चांगला, आता पडला नाही म्हणता येणार, टाकला चांगला, आणि त्याच्यामुळे सामना मात्र जिंकला. आणि तर 17 धावांची माळ त्याच्याही गळ्यात घातली होती. 16 धावा तर त्याला पडल्याच, पण इथे मात्र आता आणखीन 3 धावा म्हणजे 20 धावा. 6 बॉल 20 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर अमित पाटील तर स्ट्राईकवर परेश पाटील. वन डाऊन प्लेयर. 6 बॉल 20 धावा. क्रिकेटचा थरार नाट्य सूर्य राईट मोर द विकेट. लेफ्ट केले जात आहेत बॉल, सोडले जात आहेत बॉल. अशा मोक्याच्या क्षणाला बॉल सोडायचेच नसतात. ही संधी पुन्हा येणे नाही. आता मात्र 5-20. मॅच पासून दूर नाही पळायचं. फुल टॉस, फुल टोल, नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. +6. इट्स अ 7 रन. नेमकं काय, इट्स अ मायटी. येस, रेफर केलं जाईल इथेही. थर्ड पंचांकडे रेफर केलं जाईल, परंतु हा खराब बॉल पडलाय. परेश पाटीलला आज जर आनंद उत्सव साजरा करायचा असेल आणि नो बॉल कॉल. 7 धावा या बॉलवर आल्या आणि या 7 धावांनी पुरतं गणित बिघडलं जाईल. आता मात्र 5 बॉल 13 धावा. एक खरा बॉल वरती. फ्री हिट, फ्री हिट, आउट होऊ शकत नाहीत रनआउट सोडलं तर. 5 बॉल 13 धावा. एक खराब बॉल. फुल टोल वसूल. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहील, फ्री हिट कंटिन्यू राहील याची नोंद घ्या. हा वाईट बॉल आहे. 5-12, 5-12. सुंदर खेळ सुरू आहे. सामना कमळी जमला आणि बनलाही. अमित पाटीलचा हा ही फुल टॉस बॉल. अमित पाटीलचा हा फुल टॉस बॉल, परंतु रनआउट मात्र नवीन फलंदाज अक्षय चौधरी झाला रनआउट.
ही अंतर आहे. 4 बॉल 12 धावा. 4 बॉल 12 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. परेश पाटीलच्या अवतीभोवती सामना फिरतोय. सगळा सामना परेश पाटीलनं आपल्या हातामध्ये घेऊन ठेवलाय. नेमकं काय घडेल. एका बाजूला अमितला माहिती आहे की हा सामना संपला तर चांगली गोलंदाजी मला करायची आहे. 4-12. आणि प्रॅक्टिस आजकाल अशीच असते. 6 बॉलमध्ये 12 धावा करायच्या. 2 सिक्स मारायचे. डबल डाव घ्यायचा. कोणी रेडी नाही. बॅट्समन रेडी नव्हताच रेडी मुळात. असा आज खेळ एकदा झाला आहे. परंतु त्यावेळेला मी पाहिलं की सनील फडके महत्त्वपूर्ण खेळाडू का आहे ना. मी पाहिलं ते त्यांनी जबाबदारी घेतली. अंतिम बॉलवर चौथ्या षटका तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकवर एकच धाव घेतली आणि स्ट्राईकवर आला अंतिम षटकामध्ये आणि संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली. फुल टॉस. धावा जमतील. आउटफील्ड स्लो आहे. धावा किती येतील. धावा येतील. धावा बनतायत. इथे मात्र येतोय हा खणखणीत चौकार. परेश पाटील प्रतिभावंत कामगिरी करताना मैदानावरती पाहतोय. हा सामना आता अचानक रोमांचकारी बनायला लागलाय. 20 धावांचा पाठलाग करत असताना वाटत होतं की सामना कठीण बनेल. पण एका फुल टॉस बॉलनं मात्र या सामन्याचं चित्र बदललं. एका नो बॉलनं गणित बदलली गेली आणि या चौकानं मात्र आता गणित राहिलं. 3 बॉल 8 धावा आणि या स्पर्धेमधला तब्बल 150वा चौकार इथे मात्र लगावला गेलाय. चांगला फटका. परेश पाटीलच्या अवतीभोवती म्हटलं होतं की सामना फिरतोय. याच परेश पाटीलने या सामन्यात बरेच काही शब्दही ऐकलेत. याच परेश पाटीलला सामन्याच्या अवतीभोवती फिरतोय. जिंकला तरीही जबाबदार तोच आणि पराभव झाला तरीही जबाबदार तोच. म्हणून परेश पाटीलला आता रात्री शांत झोपायचंय. आनंदानं झोपायचं आहे की शिव्या ऐकून हा प्रश्न स्वतःच्याच हातामध्ये. 3 बॉल 8 धावा. पण एका बाजूला अमितचीही छाती धड 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 करत असेल कारण त्यालाही 20 धावा चक्क ठेवलेत आणि 20 धावा या मैदानावरती जर का पाठलाग झाला तर मात्र अमितलाही धग धग कायम राहील. गणित राहिलंय 3 बॉल 8. 3 बॉल 8 ची कमाल. प्रेशर प्रेशर प्रेशर. दडपण निर्माण झालंय. सुचत नाही. चेअरअप केलं जात आहे. सतीश पाटील चांगला सामना हाताळतोय कारण सतीशच्या हातामध्ये मी म्हणेन की चांगल्या प्रकारची कला आहे आणि हँडलिंग करणारा एक माणूस टीममध्ये लागतोच. तो मात्र चेअरअप करतोय. 3 बॉल 8. अजूनही अंतर आहे. त्या अंतर गाठलं जाईल का. लगोपाठ 2 बॉल. क्रिकेटचे नियम सगळे पाठांतर केलेत आणि आता मात्र नेमकं काय करायचा. सामना पुढे खेळवायचा की उद्या खेळायला बोलवायचं. कारण 3 षटकांचा खेळ आपण सकाळी एकदा खेळलोय. परवा राहिलेला सामना 3 षटकांचा राहिला. 3 बॉलचा ठेवायचा का की इथेच सामना संपवायचा. 3 बॉल 8. फुल टॉस. अक्षयनं टिपलाय झेल. नामी संधी होती परेश पाटीलला हा सामना जिंकण्यासाठी. यापेक्षा खराब बॉल अजून मिळूच शकत नाही. फुल टॉस बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करत या सामन्याला आपल्याकडे फिरवण्याची नामी संधी अमित पाटीलने निर्माण केली होती. परंतु देव ही त्यालाच संधी देतो जर संधीचं सोनं करतो. परेश पाटीलला या संधीचं सोनं करता आला नाहीये आणि अमित जो दडपणामध्ये राहिला होता आता मात्र फ्रंट फुटवर येत त्याला शाबासकी दिली जाते कारण 3 बॉल 8चं गणित बदललं. परेश पाटील झाला झेल बाद. 2 बॉल 8. 2 बॉल 8. खानाव आणि विगर संघ सामना झाला. सनील फडकेनं सामना आपल्याकडे फिरवला. 2 बॉल 8 या मैदानावरती सामना फलंदाजी करताना सनील फडकेनं. परंतु सनील फडक्याचं वाघाचं काळीज प्रत्येक फलंदाजामध्ये असतं का हा विचार करावा लागेल. कारण कृष्णा मात्रे खऱ्या अर्थानं पाहिलं ना ज्या प्रकारे सनील फडके 5वा बॉल यॉर्करला स्वीप लगावली ना तिथेचा कॉन्फिडन्स दाखवतोय आणि त्या कॉन्फिडन्सनं मात्र तो विजयाचा आरूढ झालाय. 2 बॉल 8. स्ट्राईकवर फलंदाज असेल जयेश पाटील. या बॉलवर धावा जर 2 आल्या तर मात्र अंतिम बॉलवर सामना राहील.
हे नेमकं काय? अजून ही टेन्शन आहे, अजून ही टेन्शन आहे. इथे मात्र पंचांनी नाकारलं आणि अशा प्रकारे पाहिलं जाईल. धक 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 थांबली नाहीये वाजापूरची, कारण जोपर्यंत निर्णय कळत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या तर अंतिम बॉलवर 6 राहतील आणि जर का रनआउट झाला तर अंतिम बॉलवर राहतील 7. नेमकं काय क्लोज काउंटर असणार. क्लोज क्लोज, इट्स अ व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. कारण पहिल्यांदा जिथून वाटलं होतं मलाही की इट्स अ व्हेरी व्हेरी क्लोज. पंचांनी भलेही दर्शवलं असेल, परंतु स्टंपवर आदळलेला बॉल आणि क्रीजमध्ये येणारी बॅट, इट्स अ क्लोज काउंटर. न बघताही काढून सांगितलं होतं की पोचला असेल. रणनीती चांगली आहे, कॉन्फिडन्स लेवल हाय. एकानेच कोणतरी बघा आणि एकानेच सांगा. कोण सांगतो? पहिल्या मजल्यावर बसून. इट्स अ व्हेरी क्लोज. इट्स ओ यू टी. बॅटवर राहिली किंचितची बॅटवर राहिली 1 इंच आणि ते मात्र फलंदाज झाला बाद. इट्स अ व्हेरी 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 क्लोज. परंतु इथे मात्र कमालीचा, परंतु ताळमेळ नव्हता कृष्णामध्ये. तरी जर तुम्हाला 2 धावा घ्यायचेत तर त्या दिशेनं धावणं गरजेचं होतं. अजूनही अमित पाटीलचा जीव भांड्यात पडलाय का? 1 बॉल 7 धावा. जर का वाईड पडला, जर का एक्स्ट्राची रन आली तर सामना अजून टिकेल. 1 बॉल 7 धावा. अमित पाटील प्रेशर मध्ये जरूर आहे, टेन्शन मध्ये जरूर आहे. आणि टाकला फुल टॉस. बॉल राहिला आत. झेल मात्र सुटला जातोय, परंतु काही फरक नाहीये. झेल सोडूनही तुम्हाला शाबासकी दिली जाईल, कारण सामना मात्र जिंकला तो म्हणजेच अरब 11 जे अनुमान वला बी संघानं. निसटता विजय हा असाच म्हणता येईल. परंतु 20 धावा असताना सुद्धा परेश पाटीलला हा सामना कदाचित जिंकण्याची संधी निर्माण केली होती, परंतु अमित पाटीलनं पुन्हा पलटवार केला. सुंदर झेल झाले आणि तिथे मात्र विजयी झाला तो म्हणजेच वला बी संघ. तर इथे मात्र उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा या सामन्याचा सामनावीर अजयदादा मसने यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. तर विनंती करतो